नशा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चष्मा, हाय। मित्रांनो, हे गाणं आठवतं का? ठाणे की रिक्षा. कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंसाठी जेव्हा हे गाणं गायलं होतं ना, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये प्रचंड गदारोळ झाला होता. काही शिंदेंच्या शिवसैनिकांनी कुणाल कामराचं जे वेणी होतं ना, त्याची सुद्धा तोडफोड केली होती. त्यानंतर कुणाल कामरावर कित्येक केसेस करण्यात आल्या आणि महाराष्ट्र विधिमंडळाच्या हक्कभंग समितीनं कुणाल कामरावर हक्कभंगाचा खटला चालू केला होता. त्याच्याच सुनावणीसाठी कुणाल कामरा मुंबईत आला होता विधान भवनामध्ये. आणि जेव्हा कमिटीच्या मेंबर्सनी कुणाल कामराला प्रश्न विचारला की तू या गोष्टीवर माफी मागणार का, त्यावर कुणाल कामरानं जे उत्तर दिले ना, ते अतिशय सुंदर आहे. कुणाल कामराचं सरळ म्हणणं आहे की मी माफी मागणार नाही. भारतीय संविधानानं कलम 19 मध्ये मला स्वातंत्र्य दिलं आहे बोलण्याचं. कुणाल कामरानं या प्रसंगी असं सुद्धा सांगितलं की जर समजा आज मी माफी मागितली तर हा चुकीचा पायंडा पडेल आणि येणाऱ्या काळामध्ये कॉमेडियन्सला माफी मागावी लागेल आणि हे सगळं संविधानाच्या विरोधात होईल, संविधानाच्या स्पिरिटच्या विरोधात होईल, कारण आपलं संविधान बोलण्याचं स्वातंत्र्य देतं. कुणाल कामराने याच प्रसंगी हे सुद्धा सांगितलं की बाळासाहेब ठाकरे सुद्धा इंदिरा गांधींना कार्टून काढून क्रिटिसाइज करायचे, पण त्यावेळेस इंदिरा गांधींनी बाळासाहेब ठाकरेंवर काहीच कारवाई केली नाही, उलट त्यांना फ्रीडम ऑफ स्पीच दिलं होतं. तुम्ही बघा आजची सरकार काय करते. आजची सरकार लोकशाहीमध्ये आवाज उचलणाऱ्यांची गळचिपी करण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच कुणाल कामराचं हे ॲक्ट खूप चांगलं आहे, कमेंडेबल आहे. तुम्ही बघा कुणाल कामरांनी माफी मागितली नाही, त्यामुळं तो माफीवीरांचा अनुयायी नाही आहे, तो शूरवीरांचा अनुयायी आहे. कुणाल कामरा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे, भगतसिंगाचा अनुयायी आहे, बाबासाहेबांचा अनुयायी आहे आणि सुभाषचंद्र बोस यांचा सुद्धा अनुयायी आहे. मित्रांनो, या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं? कामरानं माफी मागायला पाहिजे होती की नाही मागायला पाहिजे होती? तुम्ही आपलं मत कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला, तुमचा धन्यवाद. जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या व्हिडिओजला शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.